जुलैला होणारी आषाढी एकादशी शासकीय महापूजा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सपत्नीक करणार आणि पूजेची संपूर्ण तयारी मंदिरामध्ये आता पूर्ण झालेली आहे। आपल्याबरोबर मंदिर समितीचे सहाध्यक्ष गहिनीनाथ महाराज आवश्यकर आहेत। महाराज, कशा पद्धतीने पूजेची तयारी पूर्ण केलेली आहे आपण? येत्या 17 तारखेला आषाढी एकादशीच्या निमित्ताने या राज्याचे मुख्यमंत्री सपत्नीक सहकुटुंब श्री विठ्ठलाची व माता रुक्मिणीची महापूजा करण्यास येणार आहेत। मंदिर समिती व प्रशासन त्यांच्या स्वागतासाठी व वारकऱ्यांच्या दर्शनासाठी सज्ज आहे। पद्धत अशी आहे की या राज्याचे मुख्यमंत्री ज्यावेळेस पूजा करतात त्यावेळेस त्यांच्या समवेत एक मानाचा वारकरी त्यांच्या समवेत असतात। ते सपत्नीक असतात। रात्री 2:20 श्री विठ्ठलाच्या पूजेसाठी मुख्यमंत्री येतात। प्रथमतः त्यांचा संकल्प सोडला जातो व त्या संकल्पामध्ये तमाम महाराष्ट्राची जनता सुखी समाधानी आनंदी राहो यासाठी एक महत्त्वाचा संकल्प इथं घेतला जातो। संकल्प झाल्यानंतर श्री विठ्ठलाच्या महापूजेस आरंभ 2:20 ते 2:25 आरंभ होतो। 3:15 पर्यंत त्यांची पूजा होते। त्यानंतर 3:15 ते 3:45 पर्यंत माता रुक्मिणीची महापूजा संपन्न होते। मंदिर समिती या सर्व गोष्टीसाठी तयारीत आहे। पूजा सुरू असताना यावर्षी दर्शन सुरू राहणार आहे का, म्हणजे मुखदर्शन वगैरे? हो, मुखदर्शन चालू राहणार आहे। दर्शन किती वेळ बंद ठेवणार आपण आता? पदस्पर्श दर्शन? पदस्पर्श दर्शन रात्री 1 वाजेपासून। काय असतं, मुख्यमंत्र्यांच्या पूजेच्या आधी एक महापूजा संपन्न होत असते आणि ती नित्यपूजा जी पूजा पहिले होती ती पूजा झाल्याबरोबर म्हणजे 12:30 किंवा 1 पासून मंदिर बंद राहून ते पहाटे 3:30 ते 4:45 पर्यंत मंदिर बंद राहील। किती भाविक येतील असा आपला अंदाज आहे आणि कशी तयारी केली आपण? पत्राशेड असेल, दर्शन रांग असेल, कशा पद्धतीने सगळं नियोजन आहे? यावर्षी 2 कारणाच्या निमित्ताने वारी जास्त भरायची शक्यता आहे। एक तर पाऊस खूप चांगला झाला आहे, खूप वर्षानंतर मृगात पेरण्या झालेल्या आहेत आणि मंदिराचं जीर्णोद्धार म्हणजे जतन संवर्धन झालेलं आहे आणि हे नवीन मंदिर दिसतंय कसं हेही बघण्यासाठी लोक उत्सुक आहेत। या दोन्ही कारणामुळे दरवर्षीपेक्षा यात्रा दीडीनं भरेल असा एक प्रशासनाचा अंदाज आहे। काय काय सुविधा आपण भाविकांना दिलेल्या दर्शन रांगेतून? खूप छान प्रकारे यावेळेस सुविधा केलेली आहेत। कारण पत्राशेड 10 पर्यंत अतिशय चांगली व्यवस्था केली गेलेली आहे आणि जर जास्त मंडळी जर आली तर गोपाळपुरापर्यंत सुद्धा आपण दर्शन बारीची व्यवस्था केली गेलेली आहे। त्यामध्ये आपण खिचडी वाटपाची व्यवस्था केली आहे। पिण्याचं पाणी असेल, चहा असेल, सरबत असेल, या बिस्लरीच्या बाटल्या असतील, या सर्वांची व्यवस्था लाईनीत केलेली आहे। खालीसुद्धा मॅट्स घातलेले आहेत। वर काही टोचू नये म्हणून, वर काही पावसाचा त्रास होऊ नये म्हणून ही छत घातलेले आहेत। मध्ये कॅमेरा बसवलेले आहेत, कूलर बसवलेले आहेत, पंखे बसवलेले आहेत। घुसखोरी होऊ नये म्हणून कमांडोज ठेवलेले आहेत व समजा एखाद्या काही जर घुसखोरी जर झाली तर त्यालाही प्रतिबंध करायची उपाययोजना मंदिर समितीच्या वतीनं केलेली आहे। वारकरी हा केंद्रबिंदू समजला आहे आणि वारकऱ्यांचं सुलभ दर्शन करण्यासाठी मंदिर समिती ही प्रयत्नशील आहे। एका मिनिटाला किती भाविक सध्या आपले दर्शन घेऊ शकतात? कशी व्यवस्था आहे? एका मिनिटात आज जवळजवळ 40 ते 45 भाविक दर्शन घेतात। भाविकांना मोबाईलला परवानगी असणार का मंदिरात यंदा? एकादशीच्या दिवशी राहणार आहे। परवानगी राहणार आहे। आपण बघितलं असेल की एकंदरीतच विठ्ठलाची जी पूजा आहे त्याची तयारी आता पूर्ण झालेली आहे आणि जवळपास मिनिटाला 45 भाविक दर्शन करतील अशी सगळी चोख व्यवस्था तर मंदिर प्रशासन केलेली आपल्याला आवश्यकर महाराजांनी सांगितलेलं आहे। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन मिलिंदसह मी रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।